मंद्रुप तहसील हद्दीअंतर्गत मौजे भंडारकवठे खानापूर व भीमा तेलगाव येथील नदीपात्रातून सुरू असलेला बेकायदेशीर वाळू उपसा व बेकायदेशीर वाहतूक तात्काळ बंद करून संबंधित महसूल अधिकारी कर्मचारी तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी मंद्रुप तहसीलदार संबंधित मंडळाधिकारी तलाठी यांच्यावर महसूल ॲक्ट 1966 कायदे कलमानुसार तात्काळ यांची खातेन्याय चौकशी होऊन सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने सोमवार दिनांक 20 जुलै 2026 रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। या प्रसंगी मौजे भंडारकवठे खानापूर व भीमा तेलगाव या गावांमधून बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीने हायवा टिप्पर या यंत्रसामग्रीच्या माध्यमातून बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याने ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री तानाजी केशव शिवशरण हे बेमुदत धरणे आंदोलन करीत आहेत। या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। या विषयांमध्ये संबंधितांवर कारवाईची मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। आपण जे आंदोलन सुरू केलेलं आहे या मागची पार्श्वभूमी काय आणि त्यामध्ये तुमची मागणी काय आहे? माझं नाव तानाजी केशव शिवशरण, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी सामाजिक काम करतो। सध्या मंद्रुप तहसीलदार अंतर्गत अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्या विषयावर माननीय तहसीलदार साहेबाला निवेदन वारंवार देऊन सुद्धा सध्या वाळू उपसा तहसीलदार सर्कल अधिकारी मंडल अधिकारी तलाठी RTO साहेब यांच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणात वाहतूक बरलोड चालू आहे व वाळू उपसा कायदा मोडून नियमबाह्य चालू आहे। नियमाचं उल्लंघन होत आहे। वारंवार तहसीलदार साहेबाला सांगून त्यांनी दुर्लक्ष करत आहेत। तर आज तुमच्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे, नेमकं तुमच्या मागणीचं स्वरूप काय आहे? तुम्ही यामध्ये कोणाकोणावर चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे म्हणून तुम्ही बसलेला आहे? माझ्या आंदोलनाचा पहिला दिवस असून माझं मागणं असं आहे, दक्षिणचे आपले सध्या मंद्रुपचे तहसीलदार, मंद्रुप पोलीस चौकीचे पोलीस, वाळूसाठी जे आम्हाला चुकीचं उत्तर दिले ते पोलीस अधिकारी आणि संबंधित RTO अधिकारी हे जे आहेत यांचे महसूलचे पूर्ण अधिकारी त्यांचे खात्याने चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी व असलं जे वाळूचं चालू आहे ते कायमस्वरूपी बंद व्हावं।